सर्वात आधी मी इथे चौरंग घेतला आहे. चौरंगाच्या खाली एक स्वस्तिक काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलेलं आहे. नंतर चौरंगावरती लाल कपडा घेतलेला आहे. हा जो कपडा आहे तुम्ही पांढरा असेल तर पांढरा घेऊ शकता किंवा मग पिवळा घेऊ शकता. माझ्याकडे लाल होता, मी लाल घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपण इथे सत्यनारायण देवाचा फोटो घेतलेला आहे. फोटोला एक हार घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपण कलश स्थापना केलेली आहे. तर बघा कलश स्थापनेसाठी मी इथे गहू घेतलेले आहे. त्याच्यानंतर तांब्या घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे. नंतर बघा इथे त्याच्यामध्येच हळदी कुंकू अक्षदा 1 रुपया सुपारी टाकलेली आहे. नंतर एक छोटं तामण घेतलेलं आहे, बघू शकता. हे तामण आहे, याच्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे. नंतर आपल्याकडे बालकृष्णाची मूर्ती होती. बालकृष्णाची मूर्ती लागते. तुमच्याकडे फोटो नसला तरी चालेल, पण बालकृष्णाची मूर्ती लागेल. तर इथे मी बालकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे. बघा इथे फुलं वगैरे टाकलेली, अक्षदा वगैरे लावून घेतलेला आहे, गंध वगैरे. त्याच्यानंतर बघा इकडे मी जी ग्रंथ आहे सत्यनारायण पूजेचा तो ठेवलेला आहे. इथे मी आपल्या डाव्या साईडला इथे बघा इथे फळ ठेवलेले आहे. तुमच्याकडे जे फळ असेल ते तुम्ही ठेवू शकता. नंतर इथे मी प्रसाद ठेवलेला आहे बघा. तर इथे नारळ ठेवलेला आहे. इथे एक घंटी ठेवलेली. तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखही ठेवू शकता. तर बघा आता अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. खूप साधी आणि सिंपल मांडणी आहे. इथे मला 2 रगळे भेटले आंब्याचे, तर मी 2च ठेवलेले आहे. तुम्हाला 4 भेटले तर नक्की 4 ठेवा. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने. आणि सर्वात आधी मी बघा सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावायचा. इथे मी वरती जागा नव्हती म्हणून इथे मी खाली ठेवलेला आहे. बघा इथे दिवा लावून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा पूजा मांडणी केलेली आहे. इकडे मी सामान ठेवलेलं आहे विड्यावरती. आपली खारीक वाटी, खोबरं, सुपारी, खडी साखर 1 रुपया अशा पद्धतीने इथे ठेवलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहे, तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तर नाही ठेवलं तरीही चालेल. नंतर आता बघा आपल्याला ह्या ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहे आपण त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे. तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, मी सरळ तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे. आणि आपल्या याच्यामध्ये संस्कृत पुस्तकामध्ये नाही का संस्कृतमध्येही दिलेलं आहे, पण मी तुम्हाला मराठीत सांगत आहे. सर्वात आधी आपल्याला स्वतःला काय करायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, कळशाला हळदी कुंकू वगैरे आपण आधीच ठेवलेलं आहे. त्यानंतर लावून घेतलेलं मी हळदी कुंकू वगैरे अक्षदा वगैरे त्याच्यामध्ये टाकलेला आहे कळशामध्ये. आता बघा ही सुपारी जी आहे, ही पहिली सुपारी जी असते आपल्या उजव्या साईडला, म्हणजे आपल्या फोटोच्या डाव्या साईडला आणि आपल्या उजव्या साईडला जी पहिली सुपारी असते ती गणपती बाप्पाची असते. दुसरी सुपारी जी असते ती कुलदेवतेची असते आणि तिसरी सुपारी जी आहे आपली ती वरुण देवताची आहे. पानं घेताना जोड पानं घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही दोन पानं घेतलेले आहे, जोड पानं घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने बघा. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे. मी दाखवून देते तुम्हाला एकदम. तर बघा सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला सरळ म्हणते, गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करते. बघा नंतर गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करते, तुम्हाला दिसत नाही, अक्षदा अर्पण करते. नंतर गणपती बाप्पाला म्हणायचं, गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करते. नंतर गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप दीप अर्पण करते. बघू शकता तुम्ही, दीप अर्पण करते, धूप अर्पण, अगरबत्ती धूप दीप अर्पण करते. अशा पद्धतीने आता आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे. तर प्रसाद ठेवताना आपण कधीही काय करतो माहिती आहे का, आपल्याला भरीव चौकोन काढायचा असतो. इथे बघा इथे चौकोन काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा प्रसाद, गणपती बाप्पा मी तुम्हाला प्रसाद अर्पण करते. बघू शकता आपण एरवी सगळ्या देवतांना तुळशीचे पान ठेवतो, पण गणपती बाप्पाला तुळशीचं पान ठेवायचं नाही. अशा पद्धतीने तशीच आपल्याला कुलदेवतेचीही प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे. बघा कुलदेवतेची हे करून घ्यायचे आहे. तर बघा ही कुलदेवता माता मी तुम्हाला चंदन अर्पण करते. ही कुलदेवता माता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करते. हे कुलदेवता माता मी तुम्हाला फूल अर्पण करते. हे कुलदेवता माता मी तुम्हाला धूप दीप अर्पण करते.
आता काय करायचं आहे बघा, लगेच आता आपल्याला वरून देवतेची आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे. भरीव चौकोन काढायचा आहे. ते भरीव चौकोन काढून घेतलेला आहे. आता याच्यावरती मी कुलदेवतेला प्रसाद ठेवणार आहे बघा. हे कुलदेवते माता मी तुम्हाला प्रसाद ठेवते. आणि प्रसाद तुळशीचं पान ठेवत असताना म्हणायचं ओम भूर्भुवः गायत्री मंत्र म्हणायचं आहे. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् अशा पद्धतीने ठेवायचं आहे. नंतर परत 3 वेळेस या प्रसादाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि 3 वेळेस फिरवायचं आहे. गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आणि ते पाणी ते अर्पण करायचं आहे कुलदेवतेला. आता आपल्याला वरुण देवतेची पूजा करायची आहे. आपल्याला हे वरुण देवता मी तुम्हाला चंदन, हळदी कुंकू अर्पण करत आहे. अक्षदा अर्पण करत आहे. त्यानंतर हे वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे वरुण देवता मी तुम्हाला धूपदीप अगरबत्ती अर्पण करत आहे. आता आपल्याला वरुण देवतेलाही प्रसाद अर्पण करायचा आहे. तर बघा इथे मी भरीव चौकोन काढून घेतलेला आहे. त्याच्यावरती साखर ठेवलेली आहे. तुम्ही खडी साखर पण ठेवू शकता, पण माझ्याकडे खडी साखर नव्हती तर मी साखर ठेवलेली आहे. तर बघा इथे तुम्ही ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् अशा पद्धतीने इथे ठेवू शकता. तर बघा ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. बघा अशा पद्धतीने आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूजा करायची आहे बघा. नंतर आपल्याला हा जो प्रसाद ठेवलेला आहे याच्या खालीही आपल्याला भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे बालकृष्ण देवताला. आणि इथे याच्यावरती मी हे पण ठेवलेलं आहे, तुळशीचं पान पण ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. नंतर बालकृष्ण देवताची पूजा करायची आहे. सेम अशीच पूजा करायची आहे बालकृष्ण देवताची पण प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची. हे बालकृष्ण देवता मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे. हे बालकृष्ण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू वगैरे अर्पण करत आहे. हे बालकृष्ण देवता मी तुम्हाला पुष्प अर्पण करत आहे. हे बालकृष्ण देवता मी तुम्हाला दीप धूप अर्पण करत आहे. नंतर सेम प्रोसेस आपण प्रसादाला ही चौकोन करून घ्यायचा आहे. हे बालकृष्ण देवता मी तुम्हाला प्रसाद अर्पण करत आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यातही सेम तसंच म्हणायचं ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् अशा पद्धतीने. बघा अशा पद्धतीने आपल्याला खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मी खूप साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सरळ सरळ भाषेत समजेल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने